102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात सध्या परिस्थितीत पीक नियोजनाच्या महत्त्वाच्या बाबी याविषयी सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत आणि डॉक्टर संदीप कदम, कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांच्याशी केलेली चर्चा. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण सध्या परिस्थितीमध्ये पीक नियोजनाच्या काय काय महत्त्वाच्या बाबी आहेत या विषयावर सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत सर आणि डॉक्टर संदीप कदम सर यांच्याशी चर्चा करूयात आणि मंडळी त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की या परिस्थितीमध्ये आपण पीक नियोजनासाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे याविषयी. तर सुरुवातीला राऊत सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, मला सांगा की आत्ताचा जर विचार करतो म्हटलं आपण तर पेरणीसाठी आणि पेरणीला जेवढा आवश्यक आहे तेवढा पाऊस झालाय का? म्हणजे आपण पेरणी करू शकू असा ओलावा जमिनीत आहे का? नमस्कार शेतकरी बंधूंनो, हा जो प्रश्न आहे खूप महत्त्वाचा आहे. कारण आता पावसाला अल निनोच्या प्रभावामुळे पावसाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. काही भागामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस पडला आहे, तर काही भागामध्ये एखादा पाऊस झालेला आहे. परंतु असा एक पाऊस झाल्याच आपण पेरणी करणे हे काही योग्य राहणार नाही. त्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये पुरेसा ओलावा आहे की नाही हे तपासणे किंवा हे पाहणे महत्त्वाचे आहे. आणि त्यानंतरच मी म्हणतो की सगळ्या शेतकरी बंधूंनी जमिनीतील ओलावा पाहूनच पिकाची पेरणी करावी, अन्यथा पेरणी करू नये. जसं आपण म्हणतो की 75 ते 100 सेंटीमीटर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी, किंवा पावसाची जी ओली आहे ती 20 सेंटीमीटरपर्यंत खोलपर्यंत ओली गेल्यानंतर तपासून आपण पेरणी करावी. जास्त ओलावा जर नसेल आणि आपण एक पाऊस आला बा आता पेरणी करून टाकू अशी गडबडीत जर पेरणी केली, कारण उशीर झाला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच आता पेरणीची घाई झालेली आहे, परंतु ओलावा नसताना किंवा कमी ओलावा असताना ती पेरणी केलेले बियाणे न उगवल्यामुळे आपल्याला दुबार पेरणीची गरज पडू शकते. त्यामुळे पुरेसा ओलावा झाला की नाही हे तपासून आपण पेरणी करायची आहे. आणि त्याच्यासाठी आपण सुरुवातीला मातीचा जर गोळा करून पाहिला तर माती जर गोळा झाली आणि ती चिकट न राहता गोळा होऊन आपल्या हातामध्ये जर तो गोळा तयार झाला तर त्याच्यात अशा प्रकारच्या जमिनीमध्ये आपण पुरेसा ओलावा आहे किंवा 9 इंचापर्यंत ओली गेली असल्यास त्या जमिनीमध्ये आपण पेरणी करावी. आणि
पुढील 7 ते 8 दिवसाचा हवामानाचा अंदाज पाहून आपण योग्य व्यवस्थापन करून त्या प्रकारे पेरणी करून आपले जी नवीन आता उशिरा झालेल्या हंगामाची सुरुवात करावी. आपण या परिस्थितीमध्ये जवळपास सर्व पिकांची लागवड 7 जुलैपर्यंत करू शकतो. त्यामुळे एकदम घाई न करता जसा आपला ओलावा टिकून राहील किंवा ओलावा आपल्या जमिनीमध्ये झाला आहे तशीच आपली पेरणीची सुरुवात करावी आणि योग्य व्यवस्थापन करून पुढील खरीप सीझन हा यशस्वी करावा. नक्कीच सर. कदम सर, मला वाटतं की कापसाचं जे बियाणं आहे म्हणजे कापसाची पेरणी मला वाटते आटपत आलेली आहे. सोयाबीनच्या पेरणीविषयी आणि त्यामध्ये असलेल्या तणाविषयी आपलं काय म्हणणं आहे? चांगला प्रश्न विचारला मॅडम आपण. सध्या परिस्थितीत आपल्या यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती पाहता जवळपास शेतकऱ्यांची कपाशीची पेरणी ही आटोपली आहे किंवा चालू आहे. काही जे शेतकरी आहेत थोडे थांबलेले आहेत, वाट पाहून राहिले, परंतु बरेचशा शेतकऱ्यांनी पेरणी कपाशीची लागवड केलेली आहे आणि त्याच्यावर कुठे 1-2 ठिकाणी चांगले पाऊस आले. वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी चांगले पाऊस पडलेले आहे. कुठे 50 सेंटीमीटर 60 सेंटीमीटर पाऊस झालेला आहे. आपल्या इथे यवतमाळची जर परिस्थिती बघतो म्हटलं तर यवतमाळ तालुक्यात आपल्या इथे आपल्या सेंटरवर जो पाऊस मोजला जातो हा जूनमध्ये गेल्या 3-4 दिवसात 25 ते 30 mm पाऊस आपल्या इथे पडलेला आहे. त्यामुळं कपाशीची ही जी पेरणी आहे ही शेतकऱ्यांनी केलेली आहे. आता महत्त्वाचा प्रश्न जो उरतो तो आहे सोयाबीनची पेरणी. तर सोयाबीनच्या पेरणीकरता आताच आमचे राऊत सर, सहाय्यक प्राध्यापक कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांनी सांगितले की 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय म्हणजे जमिनीत पुरेसा ओलावा झाल्याशिवाय सोयाबीनची पेरणी करू नये. खरोखरच कदाचित तुमची जर ओल 4-6 बोटं गेलेली आहे आणि तुम्ही पेरणी केली आणि पावसाने जर उघडीप दिली तर ते सोयाबीनचं बियाणं अंकुरंत होते, परंतु शेवटी मग त्याला जर पाऊस 8-10 दिवस नाही मिळाला तर जमिनीत उरला ओलावा हा संपून जातो वरच्या थरातील आणि त्याची मुळे जशी खोल जातात तर ते खोल गेलेली मुळे कोरड्या मातीत जातात. त्यामुळे हा सोयाबीनला त्याचा मार बसू शकतो. त्यामुळे आपण नेहमी सांगतो की 20 सेंटीमीटरपर्यंत खोली पाण्याची म्हणजे खोली गेल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करणं हे योग्य असते. तर यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस हा 20 सेंटीमीटरपर्यंत गेलेला असेल असं यवतमाळ जिल्ह्याचं म्हणजे सध्या चित्र आहे. पण काही भागात अजून पाऊस सुरू व्हायचा आहे. तर जेव्हा केव्हा हा पाऊस होईल आणि सोयाबीनची आपण पेरणी कराल तर शेतकरी बंधूंनो यावर्षी कसं झालं आहे, पहिली सोयाबीनचा हा सीझन उशिरा झालेला आहे. त्यामुळं आज आता शेतकऱ्यांना जांभूळवाही करणे याच्यासाठी आता वेळ राहिलेला नाही. जवळपास जसा पाऊस पडेल पेरणीयोग्य तसेच शेतकरी पेरणीला सुरुवात करणार आहे. त्यामुळे जांभूळवाही न झाल्यामुळे त्याच्यावर तणाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा शक्यता होऊ शकते. त्यामुळे तण व्यवस्थापन हे सोयाबीनमध्ये यावर्षी करणे फार महत्त्वाचे आहे आणि त्या अनुषंगाने मी शेतकरी बंधूंना हेच सांगेल की आपली पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर जेव्हा आपण कराल तर पेरणी झाल्याबरोबर आपण उगवणपूर्व जे तणनाशक असते ते तणनाशकाची फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. डायक्लोसुलाम याकरता जे स्ट्रॉंग आर्म नावाचं औषध आहे त्याचा जो केमिकल घटक आहे तो डायक्लोसुलाम 84% आहे आणि हे डायक्लोसुलामची एक पाऊच जो आहे 12.4 ग्रॅमची मिळते. ते प्रति एकर आपण पेरणी झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पेरणी होऊन फसाट झाली की त्याच्यामागे तुम्ही अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून फवारणी करून घ्या. आणि ते फवारणी करणे याकरता महत्त्वाचं आहे की तुम्हाला यावर्षी जांभूळवाही करण्याकरता वेळ मिळालेला नाही. त्यामुळे हे उगवणपूर्व तणनाशक जर तुम्ही मारले तर तुम्हाला 15-20 दिवस म्हणजे उगवण पश्चात तणनाशक मारेपर्यंत वेळ मिळतो आणि तुमचं जे सोयाबीनचं पीक आहे हे सोयाबीनचं पीकच फक्त उगवून येईल, तुमच्या शेतात तण होणार नाही. त्यामुळे ही एक काळजी शेतकरी बंधूंनी जरूर घ्यायला पाहिजे. सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांनी त्या अगोदर आपण जे रिकमेंड करतो की पेरणीपूर्व आपल्या इथे पाऊसच झाला नाही, त्यामुळे आपण पेरणीपूर्व जे तणनाशक आहे जसे फ्लिक्लोरॅलिन वगैरे बासालिन ज्याला म्हणतो तर ते काही आपल्या इकडे कुणी त्याचा उपयोग जास्त करत नाही. आपल्या इथे हे उगवण पूर्व तणनाशक आणि उगवण पश्चात ही 2च तणनाशक शेतकऱ्यांमध्ये प्रिय आहेत. तर मी शेतकऱ्यांना या सोयाबीनच्या पिकाबद्दल उगवण पूर्व तणनाशक वापरण्याची शिफारस करतो आहे.
नक्कीच सर, तुम्ही जीही माहिती सांगितली त्या पद्धतींचा शेतकरी बांधव अवलंब करतील. पण राऊत सर, मला काय वाटतं, आताच कदम सर बोललेत की काही जणांची पेरणी झालेली आहे सोयाबीनच्या बाबतीत आणि काहींची व्हायची आहे. आता ज्यांची व्हायची आहे आणि तुम्ही सांगितलं, सरांनी सांगितलं की पुरेसा ओलावा जमिनीमध्ये नाही आहे, पण आता जेव्हा पाऊस पडेल आणि ओलावा त्यांना पाहिजे तसा होईल तेव्हा ते पेरणी करतील. मग उशिरात उशिरा लागवड केल्यानंतर ते बियाणं चांगलं असलं पाहिजे, मग ते कोणतं बियाणं घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी? शेतकरी बंधूंनी कंपनीचे, कोणत्याही कंपनीचे चांगल्या प्रतीचे बियाणे घ्यायचे. सर्टिफाईड जर बियाणं त्यांना मिळत असेल तर शक्यतो सर्टिफाईड बियाणे घ्यायचे, किंवा विद्यापीठाच्या ज्या काही वाण आहे, जसं की PDKV आंबा म्हणून जी वाण आहे, किंवा सुवर्ण सोया आहे, या पिकाच्या वाणाची सुद्धा महाबीजमार्फत उपलब्धता आहे. तर या PDKV आंबा या वाणाचा वापर करावा आणि शक्यतो सर्टिफाईड बियाण्याचा वापर करावा, म्हणजे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रतीचे बियाणे कृषी केंद्रधारकाकडून प्राप्त होईल. आणि आताच कदम सरांनी सांगितलं की आता तणनियंत्रण हा ज्यांची पेरणी झाली आहे, कपाशीमध्ये सुद्धा आपण तणनियंत्रणासाठी म्हणजे उगवण पेरल्यानंतर लगेच जे 48 तासामध्ये फवारण्यासाठी पेंडामिथिलिन वापरू शकतो, तर त्याचा वापर करावा. आणि ज्यांची पेरणी झालेली आहे त्यांनी उगवण पश्चात तणनाशकामध्ये जे वेगवेगळे तणनाशक आहेत, जसे टर्गा सुपर आहे किंवा हिटवीड आहेत, अशा प्रकारचे जे तणनाशक आहे त्यांचा वापर योग्य प्रकारे केलाच, म्हणजे 15 ते 25 दिवसापर्यंत याचा वापर केलास तणाचा बंदोबस्त होऊन आपल्याला तण नियंत्रण करता येईल. कदम सर, मला काय वाटतं की तुम्ही सांगितलं की सोयाबीन पिकाच्या बाबतीत काय महत्त्वाच्या बाबी आहेत त्या, पण आता आपण म्हणजे ज्यांची आता पेरणी व्हायची आहे सोयाबीन पिकाची, तर त्यांना ते सोयाबीन बियाण्यावर बीज प्रक्रिया करता येईल का, किंवा आपल्याला उगवणपूर्व त्याची चाचणी करता येईल का की ते बियाणं किती शुद्ध आहे, ते पेरायला योग्य आहे की नाही, काय सांगता? यामध्ये आता मॅडम आपण असं विचारलं आहे की त्याची बियाण्याची चाचणी करता येईल का. तर शेतकऱ्यांनी जर घरचं बियाणं वापरायचं असेल तर तेव्हाच शेतकरी हे त्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून पाहते. आणि आता जी पेरणीची वेळ आलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना ज्यांना घरचं बियाणं वापरायचं होतं किंवा आहे त्यांनी अगोदरच त्या बियाण्याची उगवण क्षमता तपासलेली असेल. आणि सध्या जे आपण मार्केटमधून बियाणं घेतो त्याची उगवण क्षमता तपासण्याची सध्या काही आवश्यकता नाही, कारण त्यामध्ये 70% जे मिनिमम जर्मिनेशन आहे कंपल्सरी तेवढं पाहिजेच, ते तेवढा लॉट असल्याशिवाय ते बियाणंच पास होत नाही. आणि त्याची जी नोंद आहे ती लेबलवर नमूद असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे कृषी केंद्रातून सर्टिफाईड जे बियाणं घेतलेलं आहे त्याचा काही सध्या आवश्यकता नाही जर्मिनेशन टेस्ट करण्याची. परंतु शेतकऱ्यांनी पेरणी करते वेळेस बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि या बीज प्रक्रिया याकरिता करतो की या अगोदरही सुद्धा मी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की सोयाबीन पेरते वेळेस आपण बीज प्रक्रिया नक्कीच कराल, म्हणजे तुमचं 50% हे पीक तुमच्या हातात येते आणि तुम्हाला त्या पिकावरचा जो रोग किडींचा बचाव आहे हा 50%पर्यंत तुम्ही कमी करू शकता फक्त एकट्या या बीज प्रक्रिया केल्यामुळे. आणि याचा खर्चसुद्धा एकरी जास्त नाही आहेत, 200 ते 250 रुपयाच्या दरम्यानच प्रति एकरी हा खर्च येतो. तर त्याकरता कुठली औषधी, कुठली फंगीसाईड्स, इन्सेक्टिसाईड्स आहे ती वापरली पाहिजे याबद्दल मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. तर सर्वप्रथम जी सोयाबीनवर बाल्यावस्थेत जी येणारी कीड आहे ती कीड म्हणजे चक्रभुंगा आणि खोडमाशी. याच्यामुळे काय होते की चक्रभुंगा म्हणजे छिद्र पाडून आपल्याला ते झाड जरी हिरवं दिसलं तरी त्याचं जे स्टेम असते, जी फांदी असते, फांदी मुळापासून तो खोड ज्याला म्हणतो आपण, ते खोड त्या माशीनं पोखरलेलं असते आणि त्यामुळे ते एकदम वाळल्यानंतर पोकळ झाल्यानंतर ती पडून सोयाबीनचं नुकसान होते. हे एक कीड. दुसरी आहे चक्रभुंगा आणि खोडमाशी, ह्या 2 किडी झाल्या. आणि तसेच सोयाबीनवर जो आहे तो सोयाबीनवर विल्ट नावाचा जो रोग येतो आणि मूळकूज ज्याला म्हणते विल्ट किंवा मूळकूज, तर म्हणजे त्याचे मूळ कुजून जातात. त्याच्यावर फ्युजेरियम नावाची जी बुरशी जमिनीत असते त्या पांढऱ्या बुरशीचा अटॅक झाला की ते मूळ जे केसमुळं असतात ती सगळी बुरशीमुळे अटॅक झाल्यामुळे वाळून जातात आणि मरून जातात. त्यामुळे ते सोयाबीन एकदम वाळून जाते. तर ही जी रोगराई किंवा कीड सोयाबीनवर येऊ नये सोयाबीनच्या बाल्यावस्थेत, म्हणजे सोयाबीन साधारण 20-25 दिवसाचं होईपर्यंत किंवा 1 महिन्यापर्यंत, त्यामुळे याला बीज प्रक्रिया करणे ही आवश्यक आहे. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने याकरिता 3 फंगीसाईडचा, ज्याला बुरशीनाशके, याचा रिकमेंडेशन्स केलेलं आहे. आणि त्यामध्ये एक आहे
विटावॅक्स पॉवर 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे. दुसरं आहे एव्हरगोल नावाचं औषध जे 1 मिली प्रति किलो याप्रमाणे वापरलं पाहिजे. आणि तिसरं जे आहे झेलोरासुद्धा हे 3 मिली प्रति किलो याप्रमाणे शेतकऱ्यांनी पहिले सीड ट्रीटमेंट या 3पैकी एका बुरशीनाशकाची करणं आवश्यक आहे. किंवा जर त्यामध्ये महाबीजच्या किंवा कशा प्रायव्हेट कंपनीच्या चांगल्या जर कंपनीच्या बॅग्स असल्या तर त्यामध्ये थायरमची सुद्धा एक पुडी सोबत त्या बॅगमध्ये असते. त्या थायरमची सुद्धा ट्रीटमेंट केली तरी चालेल. आणि त्यानंतर पहिले फंगीसाईड आणि त्यानंतर जे थायमेथॉक्झॅम आहे, जे किडी सांगितल्या मी तुम्हाला, चक्रभुंगा आणि खोडमाशी, या दोन्ही किडीच्या अटकावासाठी किंवा नियंत्रणासाठी जे थायमेथॉक्झॅम नावाचं क्रुझर मार्केटमध्ये जे औषध मिळते ते 20 मिली प्रति 10 किलो या डोजनुसार त्याची तुम्ही सीड ट्रीटमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे यामुळे काय होते की तुमची जी कीड आहे ही कीड संपूर्ण नियंत्रणात येते. तर राऊत सर, मला सांगा, आता सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर जमीन थोडीशी गरम म्हणजे उबदार होते, मग अशा वेळी कोणकोणते किडे येतात आणि कोणता रोग येऊ शकतो पिकांवर, आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, काय सांगता येईल? आता सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये तर पेरणी झाल्यानंतर मुळकूज वगैरे सारख्या रोगाचा प्रादुर्भाव आढळू शकतो आणि किडीमध्ये लष्करी अळीचा वगैरे नंतर येतो. पण सध्या मुळकूजचा प्रादुर्भाव आढळू शकतो, तर त्यासाठी सीड ट्रीटमेंट, बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण यावर्षी महत्त्वाचा विषय हा आहे की अल निनोच्या सावटामुळे पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी आता लागवड केली आहे त्यांचं ठीक आहे, पण ज्यांनी लागवड केली नाही त्यांनी शक्यतो रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा आणि त्याच्यावरच बेडवरच पेरणी करावी. म्हणजे जास्तीत जास्त पाणी आपल्या जमिनीमध्ये कसं मुरेल आणि साचून राहील किंवा साठवल्या जाईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर ज्यांनी पेरणी झालेली आहे ते सुद्धा आता दवऱ्याला दोरी बांधून 2 ओळीनंतर किंवा एका ओळीनंतर जर त्यांनी एक प्रकारची नाली तयार करून घेतली, फरो करून घेतला, तर त्याचासुद्धा सरी पाडल्यास तर त्या सऱ्यामध्ये पाणी साचून ते सुद्धा जास्तीत जास्त पाणी जमिनीमध्ये टिकून राहण्यास मदत होईल. आणि तसंच ज्यांनी पेरणी केली नाही त्यांनी जर उताराच्या आडव्या दिशेने पेरणी करायची आहे, उताराला आडवी, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त पाणी आपल्या जमिनीमध्ये मुरेल. आणि ज्यांच्याकडे संरक्षक ओलिताची सोय आहे त्यांनी त्यासाठी तयार राहावं. जर समजा एखाद्या वेळेस खंड पडला पावसाचा आणि पिकाला पाण्याची गरज आहे तर त्या संरक्षित ओलिताचा तो वापर करून त्या पिकाला वाचवू शकेल. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आच्छादनाचा वापर करावा. पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता असल्यामुळे आपली तयारी असणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये आपण आच्छादनामध्ये वेगवेगळे जे कुटार वगैरे असतं, आपल्याकडे गवांडा असतो, त्याचासुद्धा वापर आपण योग्य पद्धतीने केला तर आपल्याला जास्तीत जास्त जमिनीमधला ओलावा टिकून ठेवण्यास मदत होईल. आणि जे आपले अंदाज आहे त्याच्यामध्ये आपल्याला असा पावसाचा खंड पडल्यास त्याच्यामध्ये आपल्याला चांगली मदत होईल आणि आपलं पीक वाचवण्यासाठी आपल्याला ते फायदेशीर पडेल. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी ओलावाचं व्यवस्थापन करणेसुद्धा गरजेचं आहे. तसंच आता लागवड करताना ज्यांनी लागवड व्हायची आहे त्यांनी शक्यतो बियाणे खरेदी केले असल्यास आणि नसन केले तर कमी कालावधीच्या बियाण्याचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या पिकाचं व्यवस्थापन करण्यास मदत होईल. सर, जाता जाता शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल? शेतकऱ्यांना आता या खरीपासाठी शेवटच्या क्षणी सर्व शेतकऱ्यांना ह्याच मार्गदर्शन आम्ही इथे करणार आहोत की सोयाबीन पेरते वेळेस थोडं जमिनीमध्ये ओलावा झाल्याशिवाय सोयाबीन पेरणीची घाई करू नये. कारण अजूनही आपल्याजवळ सोयाबीन पेरणीकरिता 15 जुलैपर्यंत 15 जून ते 15 जुलै हे विद्यापीठाचं आपण रिकमेंडेशन आहेच किंवा वेळ आपण दिलेली आहे. त्यामुळं आपण 15 जुलैपर्यंत सुद्धा सोयाबीनची पेरणी करू शकता. त्यामुळे पुरेसा ओलावा जमिनीत होईपर्यंत तुम्ही सोयाबीनची पेरणी करणे शक्यतो टाळा. 2 नंबर, सोयाबीनची पेरणी करते वेळेस तुम्ही बीज प्रक्रिया अवश्य करा. बीज प्रक्रियेमध्ये मी अगोदर 3 फंगीसाईड आणि 1 इन्सेक्टिसाईड सांगितलेलं आहे. त्यामध्ये पुन्हाही मी रिपीट करतो की विटावॅक्स पॉवर 3 ग्रॅम प्रति किलो किंवा एव्हरगोल 1 मिली प्रति किलो किंवा झेलोरा
3 मिली प्रति किलो याप्रमाणे 3 पैकी एका फंगीसाईडची तुम्ही सीड ट्रीटमेंट सोयाबीनसाठी करा आणि त्यानंतर थायमेथॉक्झॅम 10 मिली प्रति किलो या रेटने त्याची सीड ट्रीटमेंट तुम्ही जरूर करा. आणि सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर कारण यावेळेस जांभूळवाईसाठी आपल्याला वेळ न मिळाल्यामुळे उगवणपूर्व जे तणनाशक आहे मार्केटमध्ये डायक्लोसुलाम त्याची तणनाशकाची जी फवारणी आहे ती अत्यंत आवश्यक आहे, ती जरूर तुम्ही करा. तसेच कापसाबद्दलसुद्धा आमचं असं म्हणणं आहे की कापसातसुद्धा तुम्ही उगवण पश्चात जर तणनाशक वापरायचे असेल तर तुम्ही उगवण पश्चात तणनाशक वापरून तणाचा प्रादुर्भाव कमी करा. कारण सध्या लेबरचा जो प्रॉब्लेम आहे, मजुरांची जी कमतरता आहे, ही मजुरांची कमतरता फार जाणवते. त्यामुळे आणि एकदा कापसात तण थोडं मोठं झालं की त्याचं कंट्रोल करणं, त्याचं नियोजन करणं हे थोडंसं कठीण जाते. त्यामुळे कापूस छोटा असतानाच उगवण पश्चात तणनाशकाची जशी राऊत सरांनी सांगितलं टर्गा सुपर, हिटवीड या दोन्ही तणनाशकाची तुम्ही फवारणी करून कापसातसुद्धा तणांचं नियंत्रण हे करू शकता. एवढेच मी इथे शेतकऱ्यांना संदेश देतो आणि थांबतो. तर सर, आज आपण इथे आलात आणि सध्या परिस्थितीमध्ये पीक नियोजनाच्या काय काय महत्त्वाच्या बाबी आहेत या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा केली. त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण सध्या परिस्थितीत पीक नियोजनाच्या महत्त्वाच्या बाबी याविषयी सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत आणि डॉक्टर संदीप कदम, कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांच्याशी भावना कांबळे यांनी केलेली चर्चा ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. आणि मंडळी, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेले 24 तासातील पर्जन्यमान. कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. गेल्या 24 तासात राज्यात नोंदवला गेलेला पाऊस सेंटीमीटरमध्ये याप्रमाणे. विदर्भामध्ये वर्धा या ठिकाणी 2.7, देवळी तेल्हारा येथे 2.2, मारेगाव येथे 2.1, बाळापूर येथे 1.9, कोरपणा येथे 1.7, चांदूर रेल्वे या ठिकाणी 1.4 सेंटीमीटर पाऊस पडला. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आणि कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी.
किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी